मुलांच्या टिफिनला किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी रोजच काही ना काही वेगळं द्यावं लागतं. तेव्हा अशामध्ये रोज काही वेगळं बनवायचं म्हणलं की काय बनवायचं हा नेहमीचा प्रश्न असतो. तर अशामध्ये आज आपण ब्रेडपासून अतिशय झटपट तयार होणारी रेसिपी आहे, जी लहानांपासून सगळ्यांनाच आवडेल. चला तर मग आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर रेसिपी करण्यासाठी साहित्यामध्ये मी इथे 1 वाटी गाजर खिसून घेतलेला आहे, 1 कांदा कट करून घेतलेला आहे, कोथिंबीर कट करून घेतलेली आहे, 1 कप बेसन पीठ घ्यायचं आहे आणि चटणी बनवण्यासाठी कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची आणि लसूण घेतलेला आहे. तर सगळ्यात अगोदर आपण यासाठी चटणी बनवून घेऊया. तर इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण कोथिंबीर आणि पुदिना घालायचा आहे. आता यामध्ये आपण लसणाच्या पाकळ्या आणि हिरवी मिरची घालायची आहे. तर तिखट तुम्हाला जसं हवं असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपण ही अतिशय झटपट चटणी बनवत आहोत, म्हणून यामध्ये मी 2 चमचे खोबऱ्याचा कीस घालणार आहे. यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून याची आपण वाटून चटणी करून घेऊया. तर या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे मी चटणी बनवून घेतलेली आहे. आता ही आपण एका भांड्यामध्ये ओतून घ्यायची आहे. रेसिपी करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला इथे ब्रेड लागणार आहेत. तर मी इथे व्हाईट ब्रेड घेतलेले आहेत, तुम्ही ब्राऊन ब्रेड घेतले तरी देखील चालतील. आता ह्या ब्रेडच्या आपल्याला साईडची कडा कट करण्याची काहीच गरज नाही. तर आपल्याला सिंपल आपल्याला व्यवस्थित ट्रँगल शेपमध्ये कट करून घ्यायचं आहे. तर अतिशय साधी सोपी रेसिपी आहे, अवघ्या 10 मिनिटामध्ये तयार होते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता यासाठी लागणार आपण मिश्रण बनवून घेऊया. तर इथे मी एक मिक्सिंग बाउल घेतलेला आहे, यामध्ये 1 वाटी बेसन पीठ घालायचं आहे. आता यामध्ये आपण ज्या कट करून ठेवलेल्या भाज्या आहेत त्या घालायच्या आहेत. तर इथे आपण गाजर घालायचं आहे, कांदा घालायचा आहे, कोथिंबीर घालायची आहे. तर यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या घालू शकता. अतिशय हेल्दी अशी रेसिपी आहे. आता यामध्ये आपण चिली फ्लेक्स घालणार आहोत. जर लहान मुलं तिखट कमी खात असतील तर चिली फ्लेक्स कमी घालायचे आहेत. आता हे सर्व आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया. चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे. एवढंच साहित्य आपल्याला यामध्ये लागणार आहे. तर या ठिकाणी बघू शकता व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून याचं आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर बॅटर आपल्याला जास्त पातळ बनवून घ्यायचं नाही. तर या ठिकाणी बघू शकता थोडंसं पाणी घालून आपण याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर अतिशय मस्त आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे. मुलांच्या डब्याला सकाळच्या वेळेस काही ना काही वेगळं द्यावं लागतं. तर अशामध्ये जर काही सुचत नसेल तर अगदी घरातील किरकोळ साहित्यामध्ये तयार होणारी ही रेसिपी आहे. तर या ठिकाणी बघू शकता मिश्रण आपलं तयार आहे. तर इथे मी 1 चीजची स्लाईस घेतलेली आहे. आता ही चीजची स्लाईस आपण मधोमध कट करून घेऊया. तर या ठिकाणी बघू शकता चीजपासून तयार होणारे पदार्थ मुलांना खूप आवडतात आणि अशा प्रकारचा नाश्ता जर मुलांच्या टिफिनमध्ये दिला तर मुलं देखील अतिशय आवडीने तो नाश्ता फिनिश करून येतील. तर या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे आपण चीज कट करून घेतलेला आहे आणि यावरती आता आपण हे व्यवस्थित चटणी लावून घ्यायची आहे. तर चटणी दोन्ही बाजूनी व्यवस्थित लावून घ्यायची आहे. दोन्ही ब्रेडच्या स्लाईसवरती आपण चटणी लावून घेतल्यानंतर आपण जे चीज कट करून ठेवलेलं ते लावून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपलं पॅटीस बनवून घ्यायचं आहे. आणि आपण जे मिश्रण तयार केलेलं ते मिश्रण या ब्रेडवरती एकसारखं पसरवून घ्यायचं आहे. घरामध्ये जर काही वेगळं चटपटीत नाश्ता खायचा असेल तर देखील तुम्ही अशा प्रकारचा नाश्ता अगदी 10 मिनिटामध्ये बनवू शकता. त्याचबरोबर सकाळच्या घाई गडबडीमध्ये मुलांच्या टिफिनमध्ये देखील तुम्ही अशा प्रकारचा नाश्ता जर दिला तर मुलं देखील अतिशय आवडीने खातील. आता दुसऱ्याही बाजूने आपण हे मिश्रण व्यवस्थित ब्रेडला लावून घ्यायचं आहे आणि लावून झाल्यानंतर आपण लगेच हे तेलामध्ये तळून घ्यायचं आहे, नाहीतर याचे तुकडे पडू शकतात. तर गॅसवरती एका कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर मीडियम टू हाय फ्लेमवरती आपण हा नाश्ता व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. तर हा नाश्ता भाजण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागत नाही, अगदी कमी वेळेमध्ये तयार होणारी ही रेसिपी आहे. त्याचबरोबर हे रेसिपीचं सामान आपल्याला घरामध्ये अगदी इझिलीत मिळतं. तर या ठिकाणी बघू शकता एक बाजू व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर पलटी करून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजू आपल्याला व्यवस्थित याच्या फ्राय करून घ्यायच्या आहेत. 1 ते 2 मिनिटामध्ये आपला हा नाश्ता व्यवस्थित फ्राय करून तयार झालेला आहे. आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि उरलेले ब्रेडचे देखील आपण अशाच प्रकारे नाश्ता बनवून घ्यायचा आहे. तर अतिशय झटपट तयार होणारी रेसिपी आहे. त्याचबरोबर घरामध्ये पार्टी असेल किंवा स्वतःला जरी काही चटपटीत खावंसं वाटत असेल तरी देखील तुम्ही ही रेसिपी ट्राय करून पहा. तर अशाच प्रकारे आपण दुसराही नाश्ता व्यवस्थित तळून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी दुसराही नाश्ता आपला व्यवस्थित तळून तयार झालेला आहे. अतिशय क्रिस्पी आणि कमी वेळेमध्ये तयार होणारे हे पॅटीस आहे. तर हे पॅटीस तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करून पहा. तर याचा रंग देखील तुम्ही बघू शकता किती सुरेख आलेला आहे. आता यातील एक पॅटीस मी तुम्हाला कट करून दाखवते. यामध्ये आपण जे चीज घातलेलं ते चीज देखील व्यवस्थित मेल्ट झालेलं आहे आणि दिसताना देखील हे पॅटीस किती मस्त दिसत आहे. बाहेरून
विकत आणण्यापेक्षा घरीच जर अशा प्रकारे पॅटीस बनवलं तर घरातील सगळेच मंडळी अतिशय आवडीने खातील. तर या ठिकाणी बघू शकता दुसरंही पॅटीस आपण अशाच प्रकारे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. अगदी साध्या पद्धतीने अतिशय साधी अशी रेसिपी आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर या ठिकाणी बघू शकता चीज आपलं किती व्यवस्थित मेल्ट झालेलं आहे आणि दिसताना आपली रेसिपी किती मस्त तयार झालेली आहे. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. एकाच प्रकारचा नाश्ता खाऊन जर कंटाळा आला असेल आणि काहीतरी चटपटीत जर खावंसं वाटत असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा. अगदी कमी साहित्यामध्ये तयार होते. त्याचबरोबर पावसाळा देखील आहे, यामध्ये गरम गरम काहीतरी खावंसं वाटतं तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर ही रेसिपी करण्यासाठी सगळ्यात अगोदर गॅसवरती एक कढई गरम करत ठेवलेली आहे. यामध्ये 1 वाटी पाणी घालायचं आहे. तेल घालायची यामध्ये काही गरज नाही. आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. सोबतच यामध्ये आपण चिली फ्लेक्स घालणार आहोत. तर तिखट तुम्हाला किती हवं आहे यानुसार तुम्ही चिली फ्लेक्स घालू शकता. आता यामध्ये आपण अर्धा चमचा ओवा घालायचा आहे. तर ओवा घातल्यामुळे याचा फ्लेवर छान लागतो, त्याचबरोबर खाताना देखील खूप छान टेस्ट येते. तर या ठिकाणी बघू शकता आता आपण पाण्याला एक व्यवस्थित उकळी काढून घ्यायची आहे. तर या ठिकाणी बघू शकता पाण्याला आपल्या व्यवस्थित उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपण 1 वाटी रवा घालायचा आहे आणि रव्याच्या आपल्याला सगळ्या गाठी व्यवस्थित फोडून घ्यायच्या आहेत. तर सकाळच्या वेळेस अतिशय कमी साहित्यामध्ये आणि अगदी कमी वेळेमध्ये हा झटपट असा नाश्ता तयार होतो. त्याचबरोबर मुलांच्या टिफिनमध्ये जर अशा प्रकारचा नाश्ता दिला तर मुलं देखील अतिशय आवडीने खातात. तर या ठिकाणी बघू शकता हाय फ्लेमवरच आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा आपल्याला घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी बघू शकता 2 ते 3 मिनिटे मी हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर सगळ्यात शेवटी यामध्ये अर्धा चमचा तेल घातलेला आहे आणि हे तेल देखील आपण या पिठामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. अजून 1 मिनिटभर आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर या ठिकाणी आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे. गॅस बंद करून हे पीठ आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी बघू शकता पीठ आपलं मळून तयार आहे. आता आपण झटपट स्टफिंग बनवून घेऊया. तर इथे मी 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. आता ते व्यवस्थित आपण मॅश करून घ्यायचे आहेत आणि अगदी किरकोळ साहित्य इथे आपल्याला लागणार आहे. तर या ठिकाणी बघू शकता बटाटा आपला व्यवस्थित मॅश करून झाल्यानंतर इथे मी एक छोटा कांदा आणि कोथिंबीर कट करून घेतलेली आहे, ती घालायची आहे. सोबतच यामध्ये आपण अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे. लिंबू जर नसेल तर यामध्ये तुम्ही चाट मसाला घातला तरी देखील चालेल. आता यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. सोबतच यामध्ये आपण अगदी थोडंसं लाल तिखट घालायचं आहे. तर तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. तर या ठिकाणी बघू शकता आपलं झटपट असं स्टफिंग बनवून तयार झालेलं आहे. फार वेळ न लावता आणि अगदी कमी साहित्यामध्ये हा नाश्ता तयार होतो. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा. तर या ठिकाणी बघू शकता स्टफिंग आपलं बनवून तयार झालेलं आहे. आता हाताला आपण थोडंसं तेल लावायचं आहे आणि आपण जे पीठ मळून घेतलेलं ते अशा प्रकारे व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे पीठ व्यवस्थित मळून घेतल्यामुळे आपण जी पारी बनवणार आहोत ती अतिशय व्यवस्थित तयार होईल, त्याला तडे जाणार नाहीत. तर या ठिकाणी बघू शकता 1 मिनिटभर हे पीठ मी व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. आता या पिठातील आपण एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे. दोन्ही हाताच्या मदतीने गोल करून त्याला प्रेस करून याची पारी बनवून घ्यायची आहे. तर व्हिडिओमध्ये मी जसं दाखवते त्याप्रमाणे आपल्याला याची पारी बनवून घ्यायची आहे. आणि आपण जे बटाट्याचं झटपट स्टफिंग बनवून घेतलेलं त्यातील प्रत्येकी 1 चमचा स्टफिंग यामध्ये घालायचं आहे. तर या ठिकाणी बघू शकता रव्याचे टिक्के आज आपण बनवत आहोत. तर अगदी कमी साहित्यामध्ये झटपट सकाळच्या नाश्त्याला देखील तुम्ही अशा प्रकारची डिश बनवू शकता किंवा घरामध्ये छोटी मोठी पार्टी असेल तरी देखील तुम्ही अशा प्रकारचा स्नॅक्स जरूर बनवून पहा, खायला खूप मस्त लागतो. तर या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे आता आपण हे सर्व व्यवस्थित बंद करून याची टिक्की बनवून घेऊया. तर या ठिकाणी बघू शकता सर्व पिठाच्या मी टिक्की बनवून घेतलेल्या आहेत आणि दिसताना आपल्या टिक्की किती मस्त दिसत आहेत. आता ह्या टिक्की आपण व्यवस्थित तेलामध्ये तळून घेऊया. तर गॅसवरती एका पॅनमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये ह्या टिक्क्या घालायच्या आहेत. तर फार वेळ लागत नाही, ह्या टिक्क्या लवकर पटकन तळून तयार होतात. तर या ठिकाणी बघू शकता कढईमध्ये जेवढ्या मावतील तेवढ्या टिक्क्या यामध्ये मी घातलेल्या आहेत आणि आता ह्या टिक्क्या आपण व्यवस्थित दोन्ही बाजूनी गोल्डन रंग येईपर्यंत पलटी करून फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर या ठिकाणी बघू शकता एक बाजू आपली फ्राय झालेली आहे. आता दुसरी ही बाजू आपण व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे आणि याला छान रंग येईपर्यंत आपण तळून घेऊया. 2 ते 3 मिनिटांमध्ये आपल्या ह्या टिक्क्या व्यवस्थित तळून तयार होतात. तर या ठिकाणी बघू शकता टिक्क्यांना छान रंग यायला सुरुवात झालेली आहे आणि टिक्क्या देखील आपल्या व्यवस्थित तयार झालेल्या आहेत. आता एका झाऱ्याच्या मदतीने आपण ह्या टिक्क्या काढून घ्यायच्या आहेत. तर या ठिकाणी बघू शकता अगदी कमी साहित्यामध्ये आज आपण ह्या टिक्क्या बनवलेल्या आहेत.
तर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर या ठिकाणी बघू शकता एक टिक्की मी तुम्हाला तोडून दाखवते. तर आतलं स्टफिंग देखील अतिशय मस्त असं तयार झालेलं आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा. रेसिपी जर आवडली तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन छान रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. प्रोटीनने भरपूर आणि अगदी कमी वेळेमध्ये तयार होणारे झटपट असे आज आपण मूग आणि मेथीचे वडे बनवणार आहोत. तर अतिशय झटपट तयार होणारी रेसिपी आहे. चला तर मग आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी मुगाची डाळ 3 ते 4 तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती. तर या ठिकाणी डाळ आपली व्यवस्थित भिजलेली आहे. आता मी इथे मिक्सरचं एक भांडं घेतलेलं आहे. यामध्ये आपण ही भिजवलेली डाळ घालायची आहे. आता यामध्ये आपण काही अजून मसाले घालून घेऊया. तर इथे मी अद्रक घेतलेला आहे, 4 हिरव्या मिरच्या, लसणाच्या पाकळ्या आणि 1 चमचा जिरं घेतलेला आहे. तर तिखटाचं प्रमाण यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. अतिशय मस्त अशी ही रेसिपी आहे. तुम्ही सकाळच्या वेळेस किंवा मुलांच्या डब्याला देखील अशा प्रकारची रेसिपी देऊ शकता. तर या ठिकाणी यामध्ये आपण थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि याचं आपल्याला बारीक वाटण करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी याचं मी बारीक वाटण करून घेतलेलं आहे. आता हे वाटण आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया. तर मी इथे एका बाउलमध्ये हे वाटण काढून घेणार आहे. अवघ्या काही मिनिटामध्ये तयार होणारी ही रेसिपी आहे आणि बाजारामध्ये मेथी देखील खूप जास्त प्रमाणामध्ये आहे. तर अगदी हेल्दी अशी ही रेसिपी आहे. तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. तर या ठिकाणी आता आपण हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेऊया. आता यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊया. तर सगळ्यात अगोदर चवीनुसार मीठ घातलेलं आहे. यामध्ये आता आपण अर्धा चमचा हळद घालूया. हळद घातल्यानंतर यामध्ये मी 1 मोठा चमचा पांढरे तीळ घातलेले आहेत. पांढरे तीळ घातल्यानंतर यामध्ये 1 मोठा कांदा कट करून घेतलेला आहे. सोबतच यामध्ये आपण कट केलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि यामध्ये आपण 3 ते 4 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे. कारण वडे आपले अतिशय कुरकुरीत राहावेत यासाठी यामध्ये आपण तांदळाचं पीठ घालणार आहोत. तर या ठिकाणी मी अजून 2 चमचे तांदळाचं पीठ घालणार आहे कारण मला बॅटर थोडं सैल वाटत आहे. तर या ठिकाणी आपण 2 चमचे अजून तांदळाचं पीठ घालून घेऊया. तर आता हे देखील आपण यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घेऊया. तर या ठिकाणी पाहू शकता बॅटर मी व्यवस्थित एकजीव करून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण मेथी घालून घेऊया. तर इथे मी 1 वाटी मेथी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली होती आणि नंतर ती अशा प्रकारे कट करून घेतलेली आहे. तर यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या घालू शकता. तर यामध्ये मी मेथी वापरलेली आहे. आता ही मेथी देखील आपण या बॅटरमध्ये व्यवस्थित एकजीव करून घेऊया. तर हाताने आपण हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला अगदी कमी साहित्य लागणार आहे. त्याचबरोबर अगदी कमी वेळेमध्ये ही रेसिपी तयार होते. अतिशय हेल्दी अशी ही रेसिपी आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा. तर या ठिकाणी बघू शकता बॅटर आपलं व्यवस्थित बनवून तयार झालेलं आहे. आता हाताला आपण थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि पाणी लावल्यानंतर यातील आपण एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे. दोन्ही हाताच्या मदतीने गोल फिरवून त्याला असं प्रकारे चपटं करून घ्यायचं आहे आणि चपटं केल्यानंतर आपल्याला लगेच हे वडे तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. तर तुम्ही अशा प्रकारे वडे अगदी झटपट बनवून पहा. तर या ठिकाणी दुसरीकडे मी तेल देखील गरम करत ठेवलेलं होतं. तेल गरम झाल्यानंतर आपण हे एका हाताने वडे बनवायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूला लगेच तळून घ्यायचे आहेत. तर अगदी कमी वेळेमध्ये तयार होणारी रेसिपी आहे. घरगुती सामानामध्ये तयार होतं. तर ही रेसिपी तुम्ही मुलांच्या डब्याला देखील देऊ शकता. त्याचबरोबर काहीतरी चटपटीत खावंसं वाटत असेल तरी देखील ही रेसिपी तुम्ही बनवून खाऊ शकता. तर या ठिकाणी कढईमध्ये जेवढे मावतील तेवढे वडे आपण यामध्ये घालून घेणार आहोत. तर 1 ते 2 मिनिटानंतर वडे आपले एका बाजूने छान भाजलेले आहेत. आता आपण हे दुसऱ्या बाजूनी पलटी करून घेऊया आणि दोन्ही बाजूनी खरपूस होईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्याचबरोबर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर या ठिकाणी अजून 1 मिनिटभर मी हे वडे व्यवस्थित भाजून घेणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वड्यांना मस्त असा कलर आलेला आहे. आता आपण हे वडे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि उरलेले वडे देखील आपण अशाच प्रकारे व्यवस्थित तळून घेणार आहोत. तर या ठिकाणी बघू शकता दुसरी ही बॅच आपण व्यवस्थित यामध्ये तेलामध्ये तळून घ्यायची आहे. तर अगदी झटपट हेल्दी प्रोटीनने भरपूर अशी ही रेसिपी आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. त्याचबरोबर तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या घालू शकता. तर या ठिकाणी आपला दुसरी ही बॅच व्यवस्थित तळून तयार झालेली आहे. आता हे देखील आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर या ठिकाणी पाहू शकता दुसरी ही बॅच आपली व्यवस्थित फ्राय झालेली आहे आणि अतिशय क्रिस्पी असे आपले वडे बनवून तयार झालेले आहेत. तर लहान मुलांना भाज्या सहसा आवडत नाही तर तुम्ही अशा प्रकारचा जर
स्नॅक्स मुलांना दिला तर मुलं देखील नक्कीच खातील. तर या ठिकाणी आता यातील एक वडा मी तुम्हाला कट करून दाखवते. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती मस्त असा आपला वडा तयार झालेला आहे. तर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. घरातील अगदी किरकोळ साहित्यामध्ये आज आपण अतिशय मस्त असा नाश्ता बनवणार आहोत. तर हा नाश्ता बनवायला खूप सोपा आहे, त्याचबरोबर लहान मुलं तर अतिशय आवडीने खातील. अतिशय मस्त आणि परफेक्ट अशी ही रेसिपी आहे. तर ही रेसिपी तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देखील देऊ शकता. तर या ठिकाणी बघू शकता अतिशय मस्त अशी ही रेसिपी आहे. चला तर मग आपण वेळ वाया न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी करण्यासाठी साहित्यामध्ये मी इथे अर्धी वाटी रवा घेतलेला आहे, 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे, 2 ते 3 चमचे दही घ्यायचं आहे, एक गाजर खिसून घेतलेला आहे, एक बटाटा खिसून घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर आणि चिली फ्लेक्स घेतलेले आहेत. तर यासाठी आपल्याला एवढं साहित्य लागणार आहे. तर इथे मी एक मिक्सिंग बाउल घेतलेला आहे. तर यामध्ये आपण सर्व इन्ग्रेडियंट्स टाकून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी बेसन घातलेलं आहे, रवा घालायचा आहे, आता यामध्ये आपण दही घालायचं आहे. आता यामध्ये आपण भाज्या घालणार आहोत. तर यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या घालू शकता. अतिशय हेल्दी देखील ही रेसिपी आहे, त्याचबरोबर अगदी घरातील किरकोळ साहित्यामध्ये तयार होते. सकाळच्या वेळेस कामाची खूप गडबड असते आणि मुलांना देखील टिफिनमध्ये रोजच काही ना काही वेगळं द्यावंसं लागतं. तर अशा वेळेस तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. आता यामध्ये आपण चिली फ्लेक्स घालणार आहोत. तर लहान मुलांसाठी बनवत असाल तर चिली फ्लेक्स कमी घालायचे आहेत. तर या ठिकाणी चिली फ्लेक्स घातल्यानंतर यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया. आता हे सर्व सुके जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि यामध्ये आपण पाणी घालून याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर याचं आपल्याला सैलसर जास्त बॅटर बनवायचं नाही, थोडंसं घट्टच बॅटर आपल्याला ठेवायचं आहे. तर हळूहळू पाणी घालून आपण याचं एक बॅटर बनवून घेऊया. तर या ठिकाणी बघू शकता बॅटर मी व्यवस्थित बनवून घेतलेलं आहे. आता यावरती आपण झाकण ठेवून हे बॅटर 10 मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे. तर सकाळच्या वेळेस तुम्ही अगदी आरामात ही रेसिपी तुम्ही अगदी झटपट बनवू शकता किंवा पावसाळा देखील चालू आहे त्यामध्ये देखील तुम्ही अशा प्रकारची डिश बनवून खाऊ शकता. तर या ठिकाणी बघू शकता बॅटर 10 मिनिटानंतर उघडलं तर व्यवस्थित आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आता यामध्ये मी 1 चमचा इनो घालणार आहे. जर इनो घालायचं नसेल तर यामध्ये तुम्ही खायचा सोडा घातला तरी देखील चालेल. आता आपण हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर या ठिकाणी बघू शकता बॅटर किती आपलं फ्लपी असं तयार झालेलं आहे. आता याचा आपण लगेच नाश्ता बनवायला घ्यायचा आहे. गॅसवरती एक छोटा पॅन मी गरम करत ठेवलेला आहे. त्यामध्ये तेल गरम झालं की कढीपत्त्याची पानं आणि तीळ घालायचं आहे, जेणेकरून आपण जो नाश्ता बनवणार आहोत त्याला लुक खूप छान येईल आणि टेस्ट देखील येईल. आता आपण जे तयार केलेलं बॅटर आहे त्यातील अर्धच बॅटर आपण यामध्ये घालायचं आहे आणि एकसारखं सर्व बाजूने पसरवून घ्यायचं आहे. तर यामध्ये आपण चीज घालणार आहोत आणि चीजपासून तयार झालेले पदार्थ मुलांना खूप आवडतात. तर अशा प्रकारचा एकदा नाश्ता तुम्ही बनवून पहा. मुलं तुमच्याकडे अशाच प्रकारचा नाश्ता बनवण्यासाठी हट्ट करतील. त्याचबरोबर टिफिनसाठी देखील तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. अतिशय मस्त आणि परफेक्ट अशी आहे. तर आता आपण हे सर्व बाजूने एकसारखं व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे. आता यावरती आपण मोझरेला चीज घालणार आहोत. तर या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे आपण चीज घालायचं आहे. तर चीज यामध्ये भरपूर घालायचं म्हणजे हा नाश्ता अतिशय मस्त लागणार आहे खायला. तर या ठिकाणी बघू शकता चीज व्यवस्थित घातल्यानंतर यावरती आपण पुन्हा थोडंसं बॅटर घालून हे व्यवस्थित झाकून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपण यावरती बॅटर घालायचं आहे. तर या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे आपण बॅटर घातल्यानंतर हे व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे. तर अतिशय मस्त रेसिपी आहे. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर या ठिकाणी बघू शकता सर्व बाजूने एकसारखं पसरवून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवून फक्त 2 मिनिट आपण हे शेकून घ्यायचं आहे. तर 2 मिनिटानंतर झाकण उघडून चेक करूया. तर वरची बाजू व्यवस्थित ड्राय झालेली आहे. आता आपण हे पलटी करून घेऊया आणि दुसऱ्याही बाजूने आपण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. 1 मिनिटानंतर आता आपण पलटी करून पाहूया. तर या ठिकाणी बघू शकता आपला नाश्ता दोन्ही बाजूनी अतिशय परफेक्ट असा भाजलेला आहे. आता हा नाश्ता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि उरलेल्या बॅटरचा देखील आपण अशाच प्रकारे नाश्ता बनवून घ्यायचा आहे. तर सकाळच्या किंवा संध्याकाळच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी देखील तुम्ही अशा प्रकारचा नाश्ता मुलांसाठी बनवून देऊ शकता किंवा स्वतःला जरी काही वेगळं खावंसं वाटत असेल तरी देखील तुम्ही अशा प्रकारचा नाश्ता बनवून एकदा खाऊन पहा. तुम्हाला देखील खूप आवडेल. त्याचबरोबर यामध्ये आपण खूप साऱ्या भाज्या वापरल्यामुळे अतिशय हेल्दी देखील ही रेसिपी आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा. तर या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे आपला दुसराही नाश्ता बनवून तयार झालेला आहे.
तर या ठिकाणी अगदी आपण घरातील किरकोळ साहित्यापासून मस्त आणि हेल्दी असा नाश्ता बनवलेला आहे. तर यातील आता एक नाश्ता मी तुमच्यासाठी तोडून दाखवते. तर यामध्ये तुम्ही बघू शकता चीज व्यवस्थित मेल्ट झालेला आहे आणि दिसताना आणि खाताना देखील आपला नाश्ता तितकाच मस्त आहे. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.